सांप्रदायिकता, कम्युनलिझम ही सत्ता संघर्षामुळे किंवा सापेक्ष वंचिततेच्या किंवा वंचनेच्या भावनेतनं उद्भवते. उपयुक्त उदाहरणांसह युक्तिवाद करा. ओके, ही कन्सेप्ट होती कम्युनलिझमची. सांप्रदायिकता आणि ती का उद्भवते हे विचारलंय काय, सांप्रदायिकता का उद्भवते, आणि त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलंय की ही दोन कारणं आहेत का. प्रश्नामध्ये सांगितलंय की बाबा सत्ता संघर्षामुळे उद्भवते की सापेक्ष वंचिततेमुळे उद्भवते. म्हणजे इज इट द रिझन ऑर इज इट द रिझन. प्रश्न समजला. तर सांप्रदायिकता निर्माण का होते, का उद्भवते, त्यांनी तिथेच सांगितलंय की सत्ता संघर्षामुळे उद्भवते की सापेक्ष वंचिततेमुळे उद्भवते. जर तुम्ही हा चॅप्टर शिकलात आणि वाचलात, तुम्हा सर्वांना माहिती आहे की ही दोन्ही कारणं आहेत. बरोबर. म्हणून तुम्हाला आर्ग्यू करायचे की ती सत्ता संघर्षामुळे कशी उद्भवते आणि सापेक्ष वंचिततेमुळे कशी उद्भवते, हे दोनही आर्ग्यू करायचंय. पण ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही सुचतंय का. प्रश्न समजला बाय द वे. प्रश्न क्लिअर आहे मागेपर्यंत. हा सुद्धा PYQ आहे बाय द वे. हा पण एक्झॅक्ट PYQ आहे. ओके, तर परत बघा, सांप्रदायिकता ही सत्ता संघर्षामुळे किंवा सापेक्ष वंचिततेच्या भावनेतनं उद्भवते. उपयुक्त उदाहरणांसह त्याचं युक्तिवाद करा, त्याचं स्पष्टीकरण द्या. तर मी आधी लिहिलं असतं की मला काय काय लिहायचंय, माझा कंटेंट बॉडीचा कशा कशावर पाहिजे. एक तर माझी पहिली बॉडीचा पार्ट म्हणजे माझी आर्ग्युमेंट असेल की हा ती सत्ता संघर्षामुळे, ह्यामुळे कम्युनलिझम किंवा सांप्रदायिकता उद्भवते. हा माझा पहिला आर्ग्युमेंट असेल. आय विल आर्ग्यू इन दॅट फेवर. मी दुसरं म्हणेल की हा काय सापेक्ष वंचितता किंवा रिलेटिव्ह डेप्रिवेशन, सापेक्ष वंचितता किंवा रिलेटिव्ह डेप्रिवेशन ह्यामुळे सांप्रदायिकता वाढते. ओके, दोन आर्ग्युमेंट माझे मेन असतील. अजून काही आहे का, अजून काही तयार होऊ शकतं का दुसरा आर्ग्युमेंट दुसऱ्या डायमेन्शन्स मध्ये. होऊ शकतं. ते म्हणजे की ह्या दोन कारणांच्या पलीकडे इतर काही घटक पण आहेत, लाईक सोशल मीडिया, लाईक टेक्नॉलॉजी. बाय द वे, सांप्रदायिकता तुम्हाला समजून सांगतो काय, तुमचे चेहरे एकदम ब्लँक दिसतात. सांप्रदायिकता म्हणजे दोन धर्मांमधला संघर्ष, धार्मिक दंगली, धार्मिक संघर्ष. ठीक, आता समजलं. ओके, आता लिंक लागली की सत्ता संघर्षामुळे होतं की रिलेटिव्ह डेप्रिवेशनमुळे होतं की आणखी काही कारण आहेत. म्हणून मी तिसरा पॉईंट मेन्शन करेल. तिसरा पॉईंट असेल की काही इतर घटक. आता ट्राय करा बरं, स्ट्रक्चर डिझाईन ट्राय करा, ऍटलिस्ट स्केलेटन. येस, की कम्युनलिझम अरायजेस आयदर ड्यू टू द पॉवर स्ट्रगल or relative deprivation. Argue by giving suitable illustrations. उदाहरणं पण द्या म्हणतोय तो. अगेन 10 मार्कर, पण आपल्याला ह्या 10 मार्कामध्ये 3 सब पार्ट्स लिहायचे होते, म्हणून जरासा स्पेसचा कन्स्ट्रेंट होता. मी एक सिंपल फॉर्मल इंट्रोडक्शन देईल. इथे नक्कीच मला इंट्रोडक्शन करताना करंट अफेअर्स वापरायचा खूप जास्त स्कोप आहे. इथे करंट अफेअर्सचा स्कोप आहे. ओके, तर मी इथे नक्की एखादी घटना किंवा एखादी करंट अफेअर्सचा इथे मेन्शन करू शकतो. आपण बघूया कसं करू शकू. नंतर इथे कन्क्लुजनचा मी स्पेस रिझर्व्ह करतो. तिसरा एक छोटासा मुद्दा इथे लिहितो की काही इतर घटक आहेत का, 1 2 बस इतकं. ओके, उलट जातोय मी. नंतर माझ्याकडे आणखी 2 मेजर पार्ट बाकी आहेत, ते म्हणजे सत्ता संघर्षामुळे कशी सांप्रदायिकता वाढते. तर माझा हा पहिला पार्ट असेल की कसा सत्ता संघर्ष हा सांप्रदायिकता वाढवतो, ह्याची मी आर्ग्युमेंट देईल. ओके, पॉसिबली ही आर्ग्युमेंट जर तुम्ही पॅराग्राफमध्ये जर लिहिली असतं तरी जमलं असतं, कारण आर्ग्यू करायचंय, त्याला पटवून द्यायचंय की सत्ता संघर्षामुळे कसं वाढतंय. सो तुमचे 1 2 3 पॉईंट किंवा ऍटलिस्ट एक छानसा है ना एक पॅराग्राफ आणि ह्याचं एक्झाम्पल ते कुठेतरी इथं संपलं असतं. आणि मग तुम्ही दुसरा पार्ट मेन्शन केला असता, तो कुठला, सापेक्ष वंचितता आणि ह्यामुळे कशा पद्धतीनं सांप्रदायिकता वाढते, ह्याला बॉक्स टाकणं तुमची आर्ग्युमेंट गेली असती है ना. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2 किंवा तुमचा पॅराग्राफ, त्याचं एक्झाम्पल, हे ह्या दोघांचं एखादं एक्झाम्पल आणि कन्क्लुजन. काय वाटतंय, असं काही जमलं?
काही वेगळं व्हेरिएशन तुम्हाला काय सुचलंय का प्लीज कळवा. ठीक आहे ना. हे स्ट्रक्चर आहे, कंटेंट नाही, कंटेंट बोलू पण हे स्ट्रक्चर आहे. असं काहीतरी दिसेल माझं. काय लिहिलं असतं इंट्रोडक्शन मध्ये, काय काय आयडिया होत्या इथे. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांप्रदायिकता म्हणजे काय ह्याचे डेफिनेशन लिहू शकले असते, एक लिहू शकले असते. दुसरी आयडिया असली असती की सांप्रदायिकता ही एका वाक्यात सांगून त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत, इन्क्लुडिंग काय, सत्ता संघर्ष आणि रिलेटिव्ह डेप्रिवेशन. ओके, तर त्याची मिनिंग, त्याचा अर्थ समजून सांगितला असता, प्लस काही थोडक्यात घटक मेन्शन केले असते. और तुम्ही सरळ सरळ हा तिसरा आयडिया वापरला असता. मी थर्ड आयडिया वापरतो, कुठली, करंट अफेअर्स. अशात काय एखादी घटना घडली आहे का, रिसेंटली कुठे इलेक्शनमध्ये धर्म आणि धार्मिक संघर्षाचा मुद्दा वापरला गेलाय का, है ना. जसं की बिहारचं इलेक्शन झालंय, किंवा मुझफ्फरनगरची दंगल झाली आहे, किंवा गोधरा झालंय, किंवा बाबरी मस्जिद पाडल्या गेलेली आहे. ओके, ह्या सगळ्या 26/11, सो व्हॉट एव्हर दॅट इज. तर तुम्ही इथे घटना मेन्शन करू शकता. मे बी बिहारच्या इलेक्शन मधली तुमची एखादी न्यूज असेल, किंवा मुझफ्फरनगरच्या दंगल तुम्ही ती मेन्शन करू शकता. नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये देखील 2020ला दंगली झालत्या, हे पण तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, सो करंट अफेअर्स म्हणजे काय लगेच 1 महिन्यापूर्वीचं नसावं असं काही नाही. एक इव्हेंट त्याला आपण सांगतोय की असं असं झालं आणि इथे रिलेटिव्ह डेप्रिवेशन आणि सत्ता संघर्ष ह्या दोघांचा मिलाफ दिसतो, आणि हे दोन्ही कारणे ह्यामध्ये कारणीभूत आहेत. आयडिया आली. तो इंट्रोडक्शनचे काय काय टाईप आहेत, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, किंवा त्या डेफिनेशन प्लस त्याचे घटक समजून सांगणं, किंवा करंट अफेअर्सनं सुरुवात करणं. मग तुमची बॉडी येते की सत्ता संघर्षामुळे सांप्रदायिकता कशी वाढते. इन सिंपल वन लाईन काय की दिवसेंदिवस पॉलिटिकल मोबिलायझेशन म्हणजे तुमच्या धार्मिक ध्रुवीकरणासाठी धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केलेला जातो. राजकीय ध्रुवीकरणासाठी आपण धर्माचा वापर केलेला आपल्याला जास्त दिसतो, किंवा वोट बँक पॉलिटिक्स, मतपेढीचे राजकारणासाठी देखील धार्मिक अस्मितेचा गैरवापर राजकीय पक्षांकडनं केलेला आपल्याला दिसतो. हे सिंपल आर्ग्युमेंट इथे लिहायची होती. सो इथे शब्द काय यायला पाहिजे होते तुमच्या सत्ता संघर्षामध्ये, इथे यायला पाहिजे होतं वोट बँक पॉलिटिक्स किंवा मतपेढीचे राजकारण, यासाठी धार्मिक अस्मितेचा गैरवापर. आणखी एक यायला पाहिजे होतं काय, पॉलिटिकल मोबिलायझेशन, किंवा आणखी शब्द वापरू पोलरायझेशन, ध्रुवीकरण, राजकीय ध्रुवीकरण, पोलरायझेशन हा पण तिथे शब्द वापरू शकले असता. कळतंय, धार्मिक अस्मितेचा गैरवापर. आर्ग्युमेंट समजतीये. आर्ग्युमेंट काय की धर्मांचा गैरवापर होतोय राजकीय पक्षांकडनं, कशासाठी, मतपेढीच्या राजकारणासाठी. म्हणून धार्मिक सांप्रदायिकता ही मोठ्या प्रमाणात वाढतीये, कम्युनलिझम वाढतंय, ही आर्ग्युमेंट तुमची केली असती. आणि तो उत्तम उदाहरण तुमचं ठरलं असतं इलेक्शन्स कुठले पण, किंवा तुम्ही लिहा 2019च्या वेळी महाराष्ट्रामध्ये जाणवलं, किंवा बिहारमध्ये जाणवलं, किंवा हरियाणामधलं नून व्हायलन्स तिथे जाणवलं. तर हे पॉलिटिक्स कसं इन्व्हॉल्ड आहे हे तुम्ही इथे नेरेटिव्स, किंवा त्याला आपण म्हणू विचारधारा, विचारसरणी, राईट विंगची विचारसरणी, किंवा तुम्ही आणखी मेन्शन करू शकता फंडामेंटलिझम, है ना. रिलिजियस फंडामेंटलिझम म्हणून सुद्धा सांप्रदायिकता वाढतीये. व्हॉट इज फंडामेंटलिझम, मूलतत्ववाद, ह्यामुळे देखील सांप्रदायिकता वाढते. राजकीय क्षेत्रामध्ये मूलतत्ववादी ह्या विचारसरणीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो, म्हणून देखील सांप्रदायिकता इथे वाढते, हे तुम्ही मेन्शन करू शकता. दुसरी जी आर्ग्युमेंट होती ती आर्ग्युमेंट होती की सापेक्ष वंचितता ह्यामुळे सांप्रदायिकता वाढते का. काय वाटतं तुम्हाला, कशी बरं, कशी प्रोसेस चालते ही. इतर समूहांच्या तुलनेमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, उत्पन्न, पायाभूत सुविधा ह्यांची कमतरता भासते. त्यामुळे त्या पर्टिक्युलर समुदायाला वंचिततेची भावना निर्माण होते, एक दुय्यम नागरिकत्वाची भावना निर्माण होते, दुय्यम ट्रीटमेंटची भावना निर्माण होते, आणि म्हणून धार्मिक अस्मिता समोर येते आणि दोन समूह एकमेकांच्या विरुद्ध धार्मिक अस्मितेच्या आधारावर संघर्षामध्ये उतरतात. ती झाली सांप्रदायिकता, धार्मिक संप्रदाय. आरक्षण नाही, इथे जातीचा इथे होतो. जर मी कास्ट टॉपिक विचारला असता, कास्ट कॉन्फ्लिक्ट, तर आरक्षणाची मागणी आली असतं. ओके, हा सांप्रदायिकता आहे, हा धार्मिक संघर्ष आहे, जाती संघर्ष नाही आहे, है ना. कळतंय, कास्ट आणि धर्म ह्या दोघांमधला फरक आहे. हा धार्मिक म्हणजे हिंदूज वर्सेस मुस्लिम्स, किंवा मुस्लिम्स वर्सेस ख्रिश्चन्स इन केरला, हे धार्मिक संघर्ष किंवा सांप्रदायिकता आहे. कास्ट कॉन्फ्लिक्ट म्हणजे मराठाज वर्सेस ओबीसी, किंवा अप्पर कास्ट वर्सेस लोअर कास्ट, लाईक है ना, ब्राह्मण वर्सेस शूद्रा. तर हे जातीवादी यू कॅन से संघर्ष आहेत.
इतर कुठले असले असते बरं? इतर जसं की सोशल मीडिया, फेक न्यूज, अजून कुठलं होऊ शकलं असतं एखादं कारण? धार्मिक शिक्षण, ब्रेन वॉशिंग, हे पण तुम्ही मेन्शन करू शकला. चुकीचं धार्मिक शिक्षण, युथ रॅडिकलायझेशन, ओके, हे पण तुम्ही मेन्शन करू शकले असते. युथ रॅडिकलायझेशन की धार्मिक शिक्षण, ब्रेन वॉशिंग, चुकीचे धार्मिक शिक्षण, हे तुम्ही मेन्शन करू शकले असते. इंट्रो, तुमची बॉडी, तुमचं कन्क्लुजन, अँड व्हॉट, तुमचं कन्क्लुजन काय करू शकले असते तुम्ही? कॉम्पिटिशन, सिरियसली कॉम्पिटिशन. लँग्वेजवर कमांड आहे, म्हणजे चुकून हुकून जरी 19-20 झाला कंटेंट तरी फरक पडणार नाही. तर तोच म्हणेल ठीक आहे मॅम, किती पाहिजे सांगा तुम्हाला. तुम्ही सांगा, तुम्हीच लिहून द्या, ब्लँक पेपर आहे, तुम्हीच तुमचे मार्क लिहून घ्या. व्हेरी गुड मॅम, इट्स रिअली गुड ट्राय. त्यांनी असं लिहिलंय की ह्या दोन्ही कारण आय मीन रिस्पॉन्सिबल फॉर दी राईज ऑफ कम्युनलिझम इन इंडिया. ह्यानं काय होतंय, त्यानं काय होतंय, ह्या दोघांना त्यांनी स्पष्ट केलं. आणि शेवटी तुम्ही एक शेवटचं वाक्य प्लीज इथे लास्टली, हां, की सोल्युशन तुम्ही त्यावर दिलंय. ओके, इन्क्लुझिव्ह ग्रोथवर त्यांचं फोकस आहे, इक्वॅलिटीवर फोकस आहे, आणि राजकीय गुन्हेगारांना शिक्षा देण्यावर त्यांचा फोकस आहे. तर आपण काय करायचंय, मी तुम्हाला एक सामान्य पद्धतीनं सांगतो की आपण सगळे ॲव्हरेज स्टुडंट आहोत असं समजून सांगू की की आपण इथे काय करू शकलो असतो. तर मी इथे सोल्युशन देऊ शकलो असतो की ह्या दोघांना किंवा ह्या 3-4 मुद्द्यांना मी कसं कमी करू शकतो. ओके, सो मी आहे तुमच्यामध्ये, काळजी नका करू. मी तुमच्यातच आहे. काही कुणीही रिलेटिव्हली डिप्राईव्ह फील करू नका, सापेक्ष वंचितता फील करू नका. सो बेसिकली तर हे एक आपण ह्याला असं समजूया की सोल्युशन लिहिलं असतं. तर मॅमला पण तेच म्हणायचं होतं की ह्याच्यावर काय सोल्युशन असले असते. सोल्युशन असले असते, एक पहिलं की कशा पद्धतीनं आपण धर्मनिरपेक्ष राजकारण करू शकतो. मुद्दा काय असला असता माझा पहिला, की मी लिहिलं असतं की कसं सेक्युलर पॉलिटिक्स, धर्मनिरपेक्ष राजकारणावर मी फोकस केला असता ॲज अ सोल्युशन टू द फर्स्ट पॉईंट. सेकंडली, मी कसा इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा सर्वसमावेशक विकास, इक्वॅलिटी आणू शकलो असतो. तिसरा, मी जरा सोशल मीडियाचा कंटेंट रेग्युलेट करू शकतो का, हे पण विचार केला असता. त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो का, हा विचार केला असता. तर 3 पॉईंटवर गेलो असतो मी, धर्मनिरपेक्ष राजकारण, नंतर सर्वसमावेशक विकास, अँड 1 मोर पॉईंट की मी सोशल मीडियाचा कंटेंट रेग्युलेट करणं, हे सोल्युशन्स त्याला दिलं असतं. आचारसंहिता किंवा जर तुम्हाला ह्यामध्ये जायचंच आहे तर तुम्ही मेन्शन करू शकता की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 आणि त्यात सेक्शन 8. ओके, हा फार महत्त्वाचा सेक्शन 8 आहे की जो सेक्युलर पॉलिटिक्सला फोकस करण्याचा प्रयत्न करतो. 1 मोर पॉईंट, इलेक्शन व्हॅलिडेशन बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट और आचारसंहिता, हे तुम्ही मेन्शन करू शकले असतं. ओके, तो हे सगळं काही व्हॅलिडेशन जाऊ शकलं असतं. एक्झाम्पल्समध्ये मी सांगितलं, यू कॅन मेन्शन मुझफ्फरनगर, यू कॅन मेन्शन दिल्ली रायट्स, यू कॅन मेन्शन बाबरी, यू कॅन मेन्शन है ना गोधरा, यू कॅन मेन्शन नून, यू कॅन मेन्शन, यू हॅव लॉट ऑफ एक्झाम्पल्स फॉर दॅट. शाहीनबाग सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, सो हे सगळे उदाहरणं होऊ शकतात. प्लीज सर, मला असं वाटतं की एस्पेशली इन दॅट कंटेक्स्ट त्यांचा प्रश्न बघून घ्या की नरेटिव्ह लाईक कटेंगे बटेंगे किंवा 80-20 वगैरे, तर इथं हा नक्की टाळू आपण, हा पॉईंट टाळू. तिथं फक्त लिहू की धार्मिक अस्मितेच्या आधारावर ध्रुवीकरण केलं जातं. ओके, विचारधारांच्या आधारे ध्रुवीकरण केलं जातं. हे जर नाही मेन्शन केलं तर आय थिंक वी विल बी मोर सेफ. केलं तरी काही चूक नाही, कारण ते आहेच आहे. तर तसं ते मंगलसूत्र अँड ऑल दोज थिंग्स, हे सगळं तुम्ही इलेक्शन्समध्ये बघितलंय है ना. पण त्यातल्या त्यात आपण आपला पेपर पॉलिटिकली इन्क्लाइंड वाटू नये. आपल्या पेपरमधनं आपली पॉलिटिकल आयडिओलॉजीच्या ऐवजी सिव्हिल सर्वंट ॲज अ न्यूट्रल माणूस म्हणून कसा बघतोय. सिव्हिल सर्वंट तुमचा धर्म नसतो, सिव्हिल सर्व्हिसेसचा, राईट. तर तो कसा बघतोय हे जायला पाहिजे असं मला वाटतं. अदरवाईज चुकीचं नाही, पण मी सांगेल की टाळा, हे टाळू शकता तुम्ही. ओके, नाव